या नाथ संप्रदायातील पवित्र स्थानाबाबत आपल्याला माहीत आहे का? तर रामकृष्ण हरी माऊली आज आपण आलो आहे आंबेगाव तालुक्यातील मंचर या गावी आणि आज आपण दर्शन घेणार आहोत नाथ संप्रदायाचा प्रचार करणाऱ्या गोरक्षनाथांचे. तर म्हणजे या मंदिराचं नाव आहे गोरक्षनाथ मंदिर. हे मंदिर मंचरपासून जवळपास 1 ते 1.5 किलोमीटर अंतरावर अवसरी फाट्याजवळ असलेल्या गोरखनाथ टेकडीवर वसलेले आहे. येथे 11व्या ते 12व्या शतकातील योगी रविनाथजी खंडेश्वरी महाराज यांची समाधी तसेच शनी महाराज आणि श्री महादेवांचे मंदिर पाहावयास मिळतील. थोडक्यात इतिहास जर सांगायचे म्हटलं तर नाथ संप्रदायाचा पाया गोरक्षनाथांचे गुरु मच्छिंद्रनाथ यांनी घातला आणि गोरक्षनाथांनी त्याचा प्रचार केला. गहिनीनाथ हे देखील गोरक्षनाथांचे शिष्यच होते, ज्यांनी संत ज्ञानेश्वरांना वारकरी संप्रदायाची दीक्षा दिली आणि यामुळे वारकरी संप्रदायाला चालना मिळाली. तर मंडळी, तुम्ही देखील नक्की विजिट करा या सुंदर मंदिराला. पुढच्या भागात आपण या मंदिराच्या मागे असलेल्या श्री शनिदेवांचे म्हणजेच प्रति शनी शिंगणापूर असलेल्या शनिदेवांचे दर्शन घेणार आहोत. हर हर महादेव.